सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजने आणि बातमी आहे बुलढाण्यात। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या पूनम भारंबे या महिलेने वैद्यकीय व्यवसायात अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरोधात तक्रार केली होती। 16 वर्षीय मुलावर चुकीचा उपचार केल्याचा आरोप या मातेने केलेला होता। मात्र 3 महिने उलटूनही मलकापूर पोलिसांनी कोणताही FIR दाखल न केल्याने महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चक्क ठाणेदाराची आरती ओवाळली। ठाणेदाराला हार घालून त्याचा निषेध केलाय। तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने या आईने हे अनोखं कृत्य केलं। मी पूनम विश्वनाथ भारंबे, आनंद सोसायटी मलकापूर इथे राहणारी आहे। माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे। त्यानंतर मी राहुल रमेश चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली त्याला। तिथं त्याचा उपचार चुकीचा केला गेल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता। तिथे उपचार केला गेला, त्यानंतर तो उपचार गलत ठरला। मी बरानपूरला सुबोध बोरले डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला घेऊन गेली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उपचार गलत झालेला आहे। त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलेला होता। या गोष्टीला कमीत कमी 3 महिने उलटून गेलेले आहेत, तरीही पोलीस लोकांनी रीतसर कारवाई काही केलेली नाहीये। त्यानंतर मी आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार साहेबांची आरती उतरवणार होती, पण त्यांनी मला तसं करू दिलं नाही। मला ती प्रक्रिया करण्यास थांबवलं। मग त्यांनी तिथं आक्रोश झाला। माझ्या जे आईची ज्या वेदना आहेत त्या उपडून आल्या। काही वाईट शब्दही बोलले गेले, काही चांगलेही बोलले गेले। पण आज या गोष्टीत कसं होतं आहे की आम माणसाचं जर कधी असतं तर त्यांनी ताबडतोब हे केलं असतं, आणि पैशावाल्यांच्या मागे फिरताय हे। त्यामुळे मी तिथे जाऊन आज थोडासा आक्रोशपणा वगैरे केला आहे। त्यांनी मला 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे। या 2 दिवसात जर कधी त्यांनी मला न्याय मिळवून दिला किंवा काही प्रोसेस नाही केली, त्यानंतर मी ज्या काही कृत्य करेल त्याला जबाबदार अनिल गोपाळा हेच राहणार आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत। राहुल, एकतर स्पष्ट दिसते की या आईने बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की बाबा माझ्या मुलावरती जे उपचार करण्यात आले अपघातानंतर ते चुकीचे झालेले, तुम्ही संबंधित डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल करून घ्या। शेवटी तिचा संयम संपला आणि त्यानंतर ती आरती ओवाळण्याकरता गेली। पण या विषयाला घेऊन आता पोलीस काही पाऊल उचलतायत का? विशाल, पोलिसांनी आता त्या महिलेने हे संपूर्ण प्रकार केल्यानंतर पोलिसांनी आता पावलं जे आहेत ते उचलायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाचं जर बघितलं तर 3 महिन्या अगोदर या महिलेने रीतसर त्या डॉक्टर विरोधात तक्रार दिली होती। ज्या डॉक्टरने त्या महिलेच्या मुलावर चुकीचा उपचार केल्याचा आरोप देखील त्या महिलेने केला होता। त्या उपचारानंतर त्या मुलाला मोठ्या प्रमाणात इजा देखील झाल्या होत्या। त्या मुलाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी या मुलावर अगोदर केलेला उपचार हा चुकीचा असल्याचं सांगितलं आलं होतं। त्यानंतरच ही महिला जी आहे पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेली होती आणि त्या महिलेने 3 महिन्या अगोदर रीतसर तक्रारी दिली होती। परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची ऍक्शन असेल, कुठल्याही प्रकारची चौकशी असेल संबंधित डॉक्टरावर झाली नाही। त्यामुळे आता 3 महिन्यानंतर त्या महिलेचा संयम जो आहे तो त्या ठिकाणी सुटला होता आणि महिला थेट त्या ठिकाणी आरतीचं ताट आणि हार घेऊन थेट पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाली आणि त्या ठिकाणी आरती ओवाळण्याचा त्या महिलेने प्रयत्न केला। आरती ओवाळत असताना तिला त्या ठिकाणी रोखण्यात देखील आलं। महिलेकडून आरती ओवाळून खरं तर त्या ठाणेदाराचा त्या महिलेला निषेध करायचा होता, कारण 3 महिने झाले अजूनही कारवाई होत नाही। सर्वसामान्यांसाठी हे रक्षक जे आहेत ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रक्षा जी आहे ते सर्वसामान्य नागरिकांची करत नसतात। 3 महिने उलटूनही कारवाई जर का होत नसेल तर साहजिकच आहे एका आपल्या स्वतःच्या मुलासाठी त्या महिलेला हे पाऊल या ठिकाणी उचलावं लागलेलं आहे। परंतु त्या महिलेने हे संपूर्ण प्रकार जो केलाय त्यानंतर पोलीस जे आहेत ते आता ऍक्शन मोडवर आणि पोलिसांनी चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। डॉक्टर चोपडे नामक डॉक्टरांची देखील या ठिकाणी आता आज चौकशी या ठिकाणी होणार आहे आणि चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्या अंतर्गत या ठिकाणी कारवाई केल्या जाईल अशा प्रकारचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु एका कारवाई होत नसताना नाही या कारणामुळे जर एक महिला जर आरती ओवाळत असेल तर खरंच हे निंदनीय असल्याचं या ठिकाणी म्हणू शकतो। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल।